राज्य होतं. तसंच या देशातील 150 वर्ष इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त फेऱ्याच्या काळामध्ये क्रांतीचा बंड पुकारलं आणि ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा त्या हिंदवी स्वराज्याचं योगदान आहे तसंच स्वातंत्र्याच्या काळामधील जे योगदान आहे ते नाना पाटील आणि या नाना पाटलांचं गुणगान या ठिकाणी मी आपल्या समोर सादर करणार आहे. आणि करुण प्रारंभे तफावर थापतून तुण्याचा तफावर थापतून तुण्याचे नाना पाटलांनी या देशामध्ये क्रांतीचा बंड पुकारलेला आहे. आणि म्हणून आणि तुम्हाला सांगतो आणि या देशामध्ये प्रति सरकार स्थापन केलं आणि काय केलेलं आहे स्वतःच्या धर्मपत्नीचा सल्ला घ्यायचं ठरवलं आणि स्वतःच्या धर्मपत्नीला ते विचारायला गेले. धर्मपत्नीचा सल्ला घ्यायला लागले आणि नाना पाटलांनी काय केलेलं आहे त्यावेळी नाना पाटील सरकारच्या तलाठ्याची नोकरी करत होते आणि तलाठ्याची नोकरी करत असताना इंग्रज सरकारने सांगितलेलं आहे नाना पाटील तुम्हाला 2 रुपये पगार वाढ करतो नसत्या फंडात तुम्ही पडू नका. पण नाना पाटलांना ही गुलामगिरीची नोकरी मान्य नव्हती आणि म्हणून नाना पाटलांनी काय केलं मारुनी लाट नोकरीला मारुनी लाट नोकरीला वीर तो तयार झाला. पत्नी काय बोलली नानाला पत्नी काय बोलली नानाला माझी साथ आहे तुम्हाला आहे तुम्हाला आहे तुम्हाला आहे तुम्हाला आणि स्वतःच्या धर्मपत्नीने नाना पाटलांना सल्ला दिला आणि नाना पाटलांनी काय केलं एक सवंगडी शोधायला सुरुवात केली आणि एक सवंगडी शोधत असताना नाना पाटलांना पहिला जो सवंगडी मिळाला 22 वर्षाचा तरुण नागनाथ नाईकोडे
जेडीलाल पांडू मास्तरांचं गाव वेडे निकवाने. हेलोरगावचे शंकर काका यांचा आडनाव आहे शंकर बोगाड. आणि ही निवडक मंडळी नाना पाटलाला मिळाली. आणि नाना पाटलांनी काय केलं? नानानी उभारी रे बंड सांगत गेले संड. नानानी उभारी रे बंड सांगत गेले संड. पुण्याच्या चंडाला पुण्य गाव गुंडाला. पुण्याच्या चंडाला पुण्य गाव गुंडाला. पत्ता ठोकलं त्यांच्या पायाला. त्यांच्या पायाला गे. त्यांच्या पायाला गे. त्यांच्या पायाला गे. नाना पाटलानं खुद्द गोऱ्या अधिकाऱ्याच्या पायाला पत्र्या ठोकल्या. इंग्रज सरकार खडबडून जागे झालेला आहे. नाना पाटलाला अटक केल्याशिवाय आता गत्यंतर नाही. नाहीतर या देशामध्ये आम्हाला तो राज्य करू देणार नाही. आणि म्हणून इंग्रज सरकारनं नाना पाटलांना पकडण्यासाठी हुकूम सोडलेला आहे. पत्र पकडा नाना पाटलाला. नाना पाटलाला. नाना पाटलाला. पत्र पकडा नाना पाटलाला. हुकूम झाला पोलिसाला. पोलीस फिरे धरण्याला. हुकूम झाला पोलिसाला. पोलीस फिरे धरण्याला. एक बातमी आली साहेबाला. काय झाले? नाना पाटील खेळात आलेला आहे. आणि या गावच्या सट्ट्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की नाना पाटील गावात आलेला आहे. तो नाव्याच्या घरी आहे. नाव्याच्या घरी दाढी करण्यासाठी नाना पाटील आलेला आहे. आणि बातमी कळानंतर पोलीस आणि पोलीस अधिकारी गावातून फिरत आहेत. आणि काय घडलेलं आहे? आणि पोलीस अधिकारी गावातून फिरायला लागलेले आहेत.